प्रेम प्रकरण तसा फिल्मी विषय, त्यातही हाय प्रोफाईल प्रेम प्रकरण म्हणलं तर विषय बातम्यांचं होतं. पण प्रेम प्रकरण म्हणलं की आपल्याला आजही एकच फिल्मी स्टोरी आठवते. श्रीमंत घरातली पोरगी, गरीब घरातला पोरगा, पोरीच्या घरच्यांचा विरोध आणि मग एकतर हॅप्पी एंडिंग किंवा रक्तरंजित क्लायमॅक्स. पण नितीश कटारा गरीब घरातला नव्हता. त्याचे वडील रेल्वेमध्ये क्लास 1 ऑफिसर होते. घरात सुबत्ता होती. त्याच्यासोबतच शिकणाऱ्या एका मुलीवर भारती यादववर प्रेम होतं. दोघं एकमेकांना पत्र पाठवायचे, ग्रीटिंग कार्ड पाठवायचे, लग्नाचा विषय सुद्धा निघाला होता. मग एक दिवस नितीश कटाराची बॉडी सापडली, जळालेली. अवस्था इतकी वाईट होती की DNA टेस्ट करून ओळख पटवावी लागली होती. हत्या भारतीच्या सख्या आणि चुलत भावाने मिळून केली होती. त्यांना या दोघांचं प्रेम मान्य नव्हतं, कारण भारतीचा बाप बाहुबली होता. बाहुबली DP यादव. 2002 मध्ये नितीशची हत्या झाली. कोर्टात 6 वर्ष खटला चालला. पण ही अशी केस होती जिने फक्त एका राज्याला नाही तर सगळ्या देशाला हादरवलं होतं. तेव्हा चर्चेत आलेली एका बाहुबलीच्या मुलीवर प्रेम केल्याची किंमत, स्टोरी त्याच किमतीची, नितीश कटारा हत्याकांडाची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नितीश कटारा, वय वर्ष 25, वडील क्लास 1 ऑफिसर, कुटुंबातले अनेक जण UPSCतून अधिकारी पदावर गेलेले, कौटुंबिक पार्श्वभूमीच अधिकाऱ्यांची, त्यामुळे घरात पहिल्यापासूनच शिस्तीचं वातावरण. नितीश कटाराची आई सुद्धा नोकरी करायची, वेळात वेळ काढून मुलाचा अभ्यास घ्यायची. पण नितीशचा इंटरेस्ट UPSC मध्ये नव्हता. त्याला नव्यानं येणारं खाजगी सेक्टर खुणावत होतं. तो MBA करायच्या विचारात होता. ठरल्याप्रमाणे चांगले मार्क मिळवून नितीशने गाझियाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये MBAला ॲडमिशन मिळवलं. इथे त्याची ओळख झाली भारती यादव सोबत. भारती मूळची उत्तर प्रदेशची, साधी, सगळ्यांशी बोलणारी आणि सगळ्यांना माहिती असणारी. ती प्रसिद्ध असण्याचं एकमेव कारण होतं तिचा बाप DP यादव, बाहुबली DP यादव. नोएडाजवळ शरफाबाद नावाचं एक गाव आहे. तिथे धरमपाल यादव दूध विकायचा. सायकलवर कॅन टाकून रतीब घालायचा. दुधाचा धंदा करता करता त्याची ओळख झाली बाबू किशन लाल सोबत. हा गडी दारूचा धंदा करायचा. धरमपाल यादव हुशार माणूस. कुठलं लिक्विड विकण्यात जास्त पैसा आहे हे त्यानं ओळखलं आणि दारूच्या धंद्यात उडी घेतली. त्यात तो बघता बघता किशनलालचाही बाप बनला. हातात पैसा आला, पैशामुळे इज्जत आली आणि इज्जतीमुळे नवं नाव मिळालं, DP यादव. स्थानिक आमदार महेंद्रसिंह भाटीनं DPची पैशांची ताकद बघितली. त्याला राजकारणात आणलं. आधी एका भागाचा नेता असलेला DP 1989 साली बुलंदशहर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाला. 1992 मध्ये त्यानं महेंद्रसिंह भाटीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. ज्याने राजकारणात आणलं त्याचाच गेम केला. DP यादव 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार म्हणून निवडून आला. पण त्याची चर्चा देशभरात झाली ती नितीश कटाराच्या हत्येमुळेच. DPची दहशत वाढत चालली होती. त्याच्या नावावर 9 खून, 3 खुनाचे प्रयत्न, 2 दरोडे, किडनॅपिंग, खंडणी असे व्हरायटीमधले गुन्हे दाखल झाले होते. टाळा सुद्धा लागलेला. पण त्याचा कारभार निवांत सुरू होता. आणि त्याच्या मुलीची, भारतीची लव्ह स्टोरी सुद्धा. नितीश आणि भारतीची कॉलेजमध्ये ओळख झाली. ओळख प्रेमात बदलली. दोघं कॉलेजच्या आवारात भेटायचे, बोलायचे, एकमेकांना गिफ्ट पाठवायचे. नितीश शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागला तरी ग्रीटिंग आणि गिफ्ट पाठवायचा सिलसिला सुरूच होता. भारती महागातले गिफ्ट नितीशला पाठवायची. ते गिफ्ट पाहून नितीशच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. नितीशचा महिन्याचा पगार आहे त्यापेक्षा जास्त किमतीचे गिफ्ट भारती एका वेळी पाठवायची. महिन्यातून असे 5-10 गिफ्ट घरात यायचे. नितीशच्या आईने नितीशला विचारलं, ही पोरगी मोठ्या घरातली, इतकी महागडी गिफ्टी पाठवते, तू तिला खरंच सांभाळू शकतो का? यावर नितीशचं उत्तर होतं, भारती आजवर तिच्या घरातल्यांसोबत कधी एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा गेली नाही. तिला पैशांपेक्षा कुटुंब हवंय. तिला फक्त मी नकोय तर आई वडील म्हणून तुम्ही सुद्धा हव्यात. पण या सगळ्याची भनक भारतीच्या फॅमिलीपर्यंत गेली होतीच. त्यांनी तिला हे सगळं थांबवायला सांगितलं. भारती मात्र प्रेमावर ठाम राहिली. मग भारतीचा भाऊ विकास यादवने नितीशला धमकी दिली तरी दोघांनी बोलणं, एकमेकांना ग्रीटिंग पाठवणं थांबवलं नाही. मग आला 16 फेब्रुवारी 2002 हा दिवस. DP यादवच्या एका नातेवाईकाचं गाझियाबादमध्ये लग्न होतं. त्याचं सगळं कुटुंब लग्नाला हजर होतं. नितीश कटाराच्या कुटुंबालाही आमंत्रण होतं, त्यामुळे तो सुद्धा लग्नाला आला होता. त्या लग्नात त्याची भारतीचा भाऊ विकास यादव सोबत नजरानजर झाली. याच लग्नात भारती आणि नितीशने नव्या जोडप्यासोबत फोटो सुद्धा काढले. पण त्याच रात्री नितीश गायब झाला. रात्री 3 वाजले तरी तो घरी आला नाही, म्हणून त्याच्या आईने फोनाफोनी सुरू केली. तिने भारतीला फोन लावला तेव्हा भारती म्हणाली, तुम्ही माझ्या वडिलांशी बोला, बहुतेक माझा भाऊ नितीशला घेऊन गेलाय. नितीशच्या आईने DP यादवला फोन केला तेव्हा DP यादव म्हणाला, माझा पोरगा कुठे आहे मलाच माहीत नाही, तुमचा पोरगा कुठे आहे हे कसं माहीत असेल?
त्यानंतर 17 फेब्रुवारीला नितीशची आई नीलम यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीत डी.पी. यादव आणि त्याचा मुलगा विकास यादव यांचं नाव लिहिलं. मीडियात बातमी आली. पोलिसांनी डी.पी. यादवच्या घराची झडती घेतली तर विकास यादव आणि त्याचा चुलत भाऊ विशाल गायब होते. पोलिसांनी शोध सुरू केला आणि 20 फेब्रुवारीला बुलंदशहरमधल्या खुर्जा गावात एक बेवारस मृतदेह सापडला. मृतदेह कुजला होता, पूर्णपणे जळालेला. हातातल्या अंगठीवरून हा नितीश असल्याचा संशय आला, पण DNA टेस्ट करून त्याची ओळख पटवण्यात आली. तेव्हा पोलिसांना समजलं की हा नितीश कटाराचा मृतदेह आहे. झालं असं होतं की लग्नाच्या त्या रात्री विकास यादवने नितीशला आपल्यासोबत यायला सांगितलं. त्याला टाटा सफारीत बसवलं. तेव्हा गाडीत विशाल यादव आणि सुखदेव पैलवान हे दोघं होते. तिघांनी मिळून नितीशला प्रचंड मारहाण केली. त्यानंतर बुर्जा गावात एका पुलाखाली नेलं. तिथं गेल्यावर हातोड्याने नितीशला मारलं. तो अर्धमेला झाल्यावर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकलं, पेटवलं आणि तिथून निघून गेले. बहिणीवर प्रेम करतो या रागातून त्यांनी नितीश कटाराला जिवंत जाळलं होतं. पण पिक्चर इथं संपला नाही. हा तर इंटरव्हल होता. डी.पी. यादवने आपल्या क्रूर खेळाचा पुढचा भाग सुरू केला कोर्टात. विकास, विशाल हे भाऊ आणि सुखदेव पैलवान फरार झाले होते. पोलिसांनी सगळी ताकद लावली आणि विशाल आणि विकासला मध्य प्रदेशमधल्या एका रेल्वे स्टेशनवरून अटक केली. 25 तारखेला दोघांचं स्टेटमेंट घेण्यात आलं. तेव्हा दोघांनी हत्येची कबुली दिली आणि नितीशला कसं मारलं हे सुद्धा सांगितलं. त्यानंतर त्यांना गाझियाबादच्या कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा मात्र त्यांनी पलटी मारली. केसमध्ये ट्विस्ट आला, पण एका मीडिया चॅनलने या दोघांचं पोलिसांनी केलेलं रेकॉर्डिंग समोर आणलं, ज्यात त्यांनी हत्येची कबुली दिली होती. डी.पी. यादवने चॅनलवाल्यांना धमकी दिली आणि रेकॉर्डिंगच गायब केलं. डी.पी. यादव एवढा हुशार होता की तो कोर्टात सुनावणी सुरू असताना चार्जशीटमधल्या छोट्या छोट्या चुका शोधायचा आणि विकासला जामीन मिळवून द्यायचा. पहिल्या 2 वर्षात विकास यादव 66 वेळा जेलच्या बाहेर आला होता. पण नितीश कटाराची आई केस लढवण्यावर ठाम होती. डी.पी. यादवच्या माणसांनी त्यांना फोन करून धमकावलं, केस मागे घ्यायला लावली. त्यांच्या धाकट्या मुलावर विष प्रयोग सुद्धा केला. पण त्यांनी केस उत्तर प्रदेशच्या बाहेरच्या कोर्टात चालवली जावी अशी मागणी केली आणि केस दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात शिफ्ट सुद्धा झाली. विकास आणि विशालच्या विरोधात साक्ष देणारे आपली साक्ष सारखी बदलत होते. केस वीक होत चालली होती. त्यातही भारतीला जबाब देण्यासाठी बोलवण्यात यावं अशी मागणी नीलम कटारा वारंवार करत होत्या. कारण तिचे आणि नितीशचे प्रेमसंबंध आहेत हे कोर्टात सिद्ध होत नव्हतं. पण भारतातच नव्हती. ज्या दिवशी विकास आणि विशालला अटक झाली त्याच दिवशी डी.पी. यादवने तिला लंडनला पाठवलं होतं शिक्षणासाठी. नीलम कटारा यांनी बाजू लावून धरली आणि जर भारती आली नाही तर तिचा पासपोर्ट रद्द करण्यात येईल असा इशारा कोर्टाने दिल्यावर भारती कोर्टात हजर झाली. पण कोर्टात तिने जबाब फिरवला. ती म्हणाली, मी आणि नितीश फक्त चांगले मित्र होतो, आमच्यात प्रेम वगैरे काही नव्हतं. तेव्हा पोलिसांनी या दोघांनी एकमेकांना पाठवलेले ग्रीटिंग्स पत्र कोर्टापुढे सादर केले. पण भारतीने आपला जबाब बदलला नाही. नितीशच्या बाजूचा दावा याच गोष्टीवर आधारित होता की नितीश आणि भारतीचे प्रेमसंबंध होते म्हणून तिच्या भावांनी त्याचा खून केला. पण तो दावाच मोडीत निघायची शक्यता होती. पण अजय कटारा नावाच्या व्यक्तीने कोर्टात दिलेली साक्ष गेम चेंजर ठरली. ज्या रात्री नितीशचा खून झाला त्या रात्री अजय कटारा एका पार्टीवरून परत येत होता. तेव्हा त्याला एक टाटा सफारी जोरात येऊन धडकली. गाडीमधून 2 तरुण बाहेर आले. त्यांनी अजयला शिव्या दिल्या पण आपापसात सुद्धा भांडले. मग अजयने हळूच तिथून कल्टी मारली. ते दोघं सुद्धा निघून गेले. पण अजयने त्यांच्या गाडीत एका मुलाला पाहिलं होतं. त्याच्यावर शॉटगन रोखलेली. हा मुलगा नितीश कटारा होता आणि ते 2 तरुण विकास आणि विशाल यादव. आपण त्या रात्री नितीशला या दोघांच्या सोबत पाहिलं होतं. त्याच्या डोक्यावर गन ठेवलेली ही साक्ष त्याने दिली, जी ग्राह्य धरण्यात आली. तेव्हापासून अजय कटाराला पोलीस सुरक्षा देण्यात आली. पण त्याच्यावर फायरिंग झालं. त्याला विष देण्याचा प्रयत्न झाला. एकदा तर तो बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं म्हणून वाचलेला. एकदा त्याला घरातून किडनॅप करण्यात आलं. त्याच्यावर 35 केसेस दाखल करण्यात आला. आपण सकाळी उठल्यावर पहिला आणि रात्री झोपताना शेवटचा विचार डी.पी. यादवचाच करतो, अजय कटारानेच माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यातही डी.पी. यादव किंवा विकास यादव फरलो किंवा पॅरोलवर बाहेर येतात तेव्हा अजय कटारा भोवतीची सुरक्षा आणखी वाढवली जाते. हत्या झाल्याच्या 24 वर्षांनंतर सुद्धा ही परिस्थिती आहे, हे विशेष. पण या सगळ्यात केसचं काय झालं तर 30 मे 2008ला म्हणजे हत्येच्या 6 वर्षांनंतर केसचा निकाल लागला. विकास आणि विशाल यांना कोर्टाने 30 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या विरोधात डी.पी. यादव दिल्ली हायकोर्टात गेले. 2014 साली दिल्लीच्या हायकोर्टाने खालच्या कोर्टातला निकाल कायम ठेवला पण दोघांची शिक्षा 25 वर्षांची केली. 2015 मध्ये डी.पी. यादवला जन्मठेप झाली. महेंद्रसिंह भाटीच्या खून प्रकरणात सुखदेव पैलवानला शिक्षा सुनावण्यात आली होती पण पुराव्याअभावी त्याला जामीन मिळाला. त्यानंतर
ऑक्टोबर 2025मध्ये एका भरधाव SUVने उडवल्यामुळे त्याचा अपघाती मृत्यू झाला. नीलम कटारा आपल्या मुलाला न्याय मिळण्यासाठी जवळपास 13 वर्ष लढल्या. अजय कटाराने जीव जायची वेळ आली तरी आपली साक्ष बदलली नाही आणि नितीश कटाराने जीव गमावला तो जिवंतपणे आगीच्या झळात झेलत. ही होती बाहुबलीच्या मुलीवर प्रेम करायची किंमत.